पण तुम्हा दोघांचं कौतुक झालं की नाही काय राणी? हो आबा झालं ना. अहो सगळ्यांनी खूप कौतुक केलं, सगळे खूप खुश होते. आणि इंद्रजित सरांचं कौतुक करता करता तर थकतच नव्हती लोक. मला लय भारी वाटलं यांचं कौतुक ऐकून. राणी, प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्याचं कौतुक ऐकायला छानच वाटतं बघ. बरं, आपण तो विषय थोडा बाजूला ठेवूया का? मला विक्रांतशी चर्चा करायची आहे एका महत्वाच्या विषय. तो दिसत नाही, कुठे आला नाही अजून. हा काय विक्रांत दादा आला? मॉर्निंग. राम विक्रांत, मला तुझ्याशी बोलायचं आहे. बोल ना. केटीनचा फोन आला होता. त्यांचं म्हणणं आहे आपल्या एका क्लायंटला त्याच्या एका कन्साइनमेंटचं बिल चुकीचं गेलंय. असं का झालं? चुकीचं बिल गेलंय? तूच ते डिपार्टमेंट सांभाळतोस ना, मग तुला काही माहीत नाही असं तर बोलूच नकोस. आणि जर नसेल माहीत तर हे एक्सेप्ट कर की तुझं कामावर लक्ष नाहीये. नाही इंद्रा, माझं लक्ष आहे. ओके, देन टेल मी, कुठल्या क्लायंटच्या बाबतीत हा प्रॉब्लेम झालाय आणि किती अमाऊंटचा इश्यू आहे? इंद्रभाऊ जो त्याला नाश्ता तरी करू देत ना. काही गरज नाहीये त्याची. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय विक्रांत आज नाश्ता करणार नाही. मी नोट्समध्ये बघतो काहीतरी गोंधळ झाला असेल. डोंट वरी, मी चेक करून सांगतो थोड्याच वेळात. थोड्या वेळात नाही. I want all the details right now. इंद्रा, अरे जरा शांत हो, त्याला नाश्ता तर करू दे. कोणी मध्ये बोलणार नाही. फक्त विक्रांत बोलेल. टेल मी विक्रांत, बिल्स मध्ये इश्यू का झाला? एखादी अमाऊंट बघायची राहून गेली असेल. राहून गेलं? हाऊ कुड यू से दॅट? विक्रांत, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, वी आर इन टू ब्लडी बिझनेस. राहून गेलं, चेक करून सांगतो, या शब्दांना आपल्या डिक्शनरीत काही जागा नाहीये. तुला जर जमत नसेल ना तर तसं मला सांग. तुझ्या लायकीचं काम देतो मी तुला. आणि हे मी शेवटचं सांगतोय, इथून पुढे जर अशी मिस्टेक झाली ना, मी शांत बसणार नाही. सरळ कामावरून काढून टाकेन तुला.